बायकोच्या तालावर पण कधी कधी नाचतो. चांगले व्यवस्थित करा, टाकाटक होऊन येऊ. सध्या आम्ही आहोत ते ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये, जांभळी नाक्याच्या. आणि आज संध्याकाळी आपला प्रोग्राम आहे, तुम्हाला माहिती पडलंच असेल. तर त्या प्रोग्रामसाठी डिनरची सोय करायला त्यासाठी काही लागणाऱ्या भाज्या घ्यायला आम्ही आलो भाजी मार्केटमध्ये. चला जास्त वेळ लावूया नको, कारण आपल्याला पटापट भाज्या घेऊन जायचं आहे. भरपूर काम आहे अजून संध्याकाळपर्यंत. चालली आहे ती आपल्या संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आणि इकडे आम्ही करतोय ते संध्याकाळच्या फंक्शनची तयारी. इकडे आप्पा बांधतात मंडप. चाय पाणी सुरू आहे संध्याकाळच्या वेळेचं. आता फक्त 1 ते 1.5 तास बाकी आहे आपल्या कार्यक्रमाला. त्याची सगळी तयारी सुरू आहे. आणि तुम्ही बघितलं मागे जेवण बनत होतं, म्हणजे त्याची पण तयारी सुरू आहे जोरदारपणे. आणि आता थोड्या वेळाने आम्ही असे दिसतोय मागे भटजी बघा, भटजी भाऊ आलेत पाठीमागे बघा, भटजी भाऊ बघा. आणि ठीक आहे, आता चाय पाणी पिऊन आता आम्ही असे दिसतोय. थोड्या वेळाने म्हणजे 7:30-8 वाजता आम्ही एकदम सगळ्या वेगळ्या रूपात दिसू, म्हणजे माणसंच दिसू, थोड्या वेगळ्या रूपात दिसू. चांगल्या व्यवस्थित करा, टाकाटक होऊन येऊ. शेवटचा टचअप चालू आहे, पण आम्ही तिघच राहिलो आता. बाकी सगळे तयारी करायला गेलेत खाली. आणि आराध्या पण तेवढीच मेहनत करते आहे, जास्तच मेहनत करते आराध्या दीपक दादाच्या संगीतसाठी. इकडे हर्षिता. हाय नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बघता आपल्या मागे काय मंडळी सगळी रेडी झालेत एकदम टकाटकमध्ये. आपला जो दीपक आहे, दीपक हडवळे म्हणजे आपला डीडी, त्याचं लग्न आता लवकरच आहे, 15 दिवसानंतर. त्याचा जो संगीताचा कार्यक्रम आहे तो आपण इथे आयोजन केलेलं त्या संगीताच्या कार्यक्रमाचं आपल्या बालाजी सोसायटीमध्ये. आणि त्याचाच ब्लॉग असणारे सगळे रेडी झालेत बघा. आणि हे बघा इकडे सर्व आपलं महिला मंडळ पण रेडी झालेलं आहे. तर चला आता आपला जास्त वेळ नाही घेत, लगेचच आपला 10-15 मिनटात, 10 मिनटं पण खूप झाली, 1-5 मिनटात आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि सगळे एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण आपला कार्यक्रम एन्जॉय करा आणि आमच्याबरोबर कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हालाही मजा येईल हा संगीताचा कार्यक्रम बघताना. कोणी प्रोफेशनल डान्सर वगैरे नाहीत, एकदम सिम्पल डान्सर आहे. तर मागे वाकून बघतो ना, हा ते एकदम भारी डान्स करणार आहे. हे सगळेच कोणीच प्रोफेशनल डान्सर नाही, त्यामुळे मला फुल एन्जॉय येणार आहे, मजा येणार आहे बघायला. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव शर्वरी. अतिथी देवो भव या न्यायाने येथे उपस्थित देवरूपी प्रेक्षकांना, पुजारी रूपी कलाकारांचे मनपूर्वक नमन. संगीत आणि नृत्याचा महाप्रसाद आज आपणा सर्वांपुढे अर्पण करण्यास आम्ही सज्ज आहोत. आपण सर्वांचा आशीर्वाद आणि अनुमती घेऊन आजच्या या संगीताच्या प्रवासाची सुरुवात करीत आहोत. आज आपण सर्व इथे का जमलो आहोत हे सर्वांना चांगलंच माहिती आहे. आपल्या बालाजी परिवारातील जी हडवळे फॅमिली आहे, त्यांच्या घरामध्ये लवकरच एक मंगल कार्य जे आहे ते साकार पडणार आहे. आपल्या बालाजी परिवारातील जी हडवळे फॅमिली आहे त्यांना तुम्ही सर्वच खूप चांगलेच ओळखतात. एक आदर्श अशी ती फॅमिली आहे. विठ्ठलासारखे हडवळे काका, विठ्ठलासारखे हडवळे काका आणि रुक्मिणी सारखी काकी, अशी सुंदर अशी त्यांची नजर न लागो अशी जोडी. आणि त्यांचे शेंडेफळ म्हणजे कोण? यश. यश ज्याला सर्वच ओळखतात. घरातले, बाहेरचे, बिल्डिंग मधले, सोसायटी मधले, पूर्ण आपल्या एरिया मधले, जिथे सर्वीकडे हा फेमस आहे असा हा सुयश, ज्याच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. कारण यश हा असा आहे जो सर्वांना आपलेसे करणारा आहे. लहान थोर सर्वांसोबत घेऊन विविध हिंदू सण सोहळे सेलिब्रेट करणारा असा आपला हा चंचल आणि एनर्जेटिक यश. आणि आता आपले उत्सव मूर्ती हडवळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव, एक शांत, सर्वांचे मन जपणारा, सदैव सर्वांसाठी न्यायासाठी लढणारा हरहुन्नरी असा आपला हा दीपक दादा. दीपक दादा कुठे आहेस? रुक्मिणीसाठी
रुक्मिणी काकी, शेंडेफळ इकडे या. एकदा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता दीपक दादा हा लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्याच्याच लग्नाच्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपण बालाजी अपार्टमेंट पासून करत आहोत, कारण की तो इथे राहतो आणि त्याला इथे सर्व चांगलेच ओळखतात. तोही सगळीकडे आपल्याला मदत करतो. सर्वांच्या सोबतच त्याचे रिलेशनशिप खूप चांगले आहेत, त्यामुळेच आज इतके सारे लोक त्याच्यासाठी जमले आहेत. तत्पूर्वी आपला हा कार्यक्रम फक्त बालाजी परिवारापुरता मर्यादित नसून आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायला हडवळे फॅमिलीकडून काही स्पेशल गेस्ट आलेले आहेत. त्यांची मी तुम्हाला सर्वांना ओळख करून देते. तर सर्वात प्रथम घाटकोपरवरून दीपक दादाचे मोठे मामा विलास मामा आणि त्यांची फॅमिली आलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे छोटे बंधू कैलास मामा आणि त्यांचा परिवार देखील आलेला आहे. ठाण्यावरून भानुदास मामा आणि त्यांची फॅमिली सुद्धा आलेली आहे. त्याचबरोबर ऐरोलीवरून बहिरू बाबा आणि परिवार आलेले आहेत. आणि सर्वात दुरून इथेच मागेच राहतात असे आपले अप्पा आणि त्यांची सुद्धा मिसेस आपल्यासोबत आलेली आहे. तर ह्या सर्वांचे सहर्ष स्वागत आणि मनापासून धन्यवाद. तर संगीत म्हणजे इथे गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, तर हा कार्यक्रम गाण्याच्या तालावर नाचण्याचा कार्यक्रम आहे. आणि आमच्या सोबत इथे बसलेल्या प्रेक्षकांना नाचवण्याचा देखील कार्यक्रम आहे. असे काही नाही की नाचायला गाणीच पाहिजे. इथे बसलेले बरेच जण आपल्या मनात बोलत असतील नाचण्यासाठी गाणीच नाही, तर आम्ही बायकोच्या तालावर पण कधी कधी नाचतो. अशाच आपल्या नवऱ्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्यांना काही बायका आपल्या नवऱ्यांना नाही तर स्वतः बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचायला आपल्या समोर येत आहेत. त्यात आहेत दीपाली साटम, पूजा सत्कार, हर्षिता शिंदे, दीपा गायकर आणि अक्षता बाबा. या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. पर कुड़िया देना बहुत स्वीट है, ये बड़ा ढीठ है, वायरल हो गया ये ट्वीट. फूल फूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है, शगन तेरी की लगन तेरी की हमने कर दी तैयारी. मैंने सारे रंग मिल के आजा हिले डुल के, सारे रंग मिल के आजा हिले डुल के. फारच कमी दिवसात आम्ही प्रॅक्टिस केले, त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करा. माहिती आहे का? हो, जेव्हा घरातले सगळे लग्नाच्या तयारीला लागतात. चूक लग्न तेव्हा लग्नावर वाटते जेव्हा ही किलबिल पार्टी उत्साह आणि चिवचिव करायला लागते, हवी हवीशी वाटणारी लुडबुड करायला लागते, दंगा मस्ती सुरू होते. वा, आणि असाच किलबिल गट आमच्या बालाजी परिवारात पण आहे. आणि त्यांचे तर खास कौतुक, कारण शाळा कॉलेजच्या फायनल एक्झाम असून पण आपल्या दीपक दादासाठी अभ्यासातून वेळ काढून डान्स प्रॅक्टिसला येत होते. खरंच बच्चा पार्टी. सगळे आधी तेच तर आता येत आहेत आपली सगळ्यात छोटी मुलं, जसं की विदित सकपाळ, या दर्श, या नीरव, अंश. या लहान मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे.
वो थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी से बढ़ कहना तेज हवा से बच के रहना दो तले की मुंदरी ला दे तीन तले का कंगना ना समझ तो चीज पुरानी चेहरा मेरा इसरानी पल्लो लटके रे मारो पल्लो लटके रे मारो पल्लो लटके जरा सा टेढ़ो हो जा बाल पल्लो लटके असं नका बघू पाव येते मनालाच नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी बाय ताजा फोटो माझा मेहंदी है कचरे वाली तेरी सखियाँ अब चलियाँ हाथों में खिलने वाली मेहंदी है कचरे वाली हाथों में खिलने वाली गाए मैया और मौसी गाए बहना और भाभी गाए नानी और दादी की मेहंदी मन भाई सुंदर असा परफॉर्मन्स जोरदार टाळ्या वाजवून साथ द्यायची या कलाकारांना. मैं डालू डाल पे भंगड़ा तू भी गिद्दा डाले हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई तुझे प्रिंसेस अंदर लगी तू करशील का तुझे बाल तुझे प्रिंसेस अंदर लगी तू करशील का
बायकोची नवरा पाहिजे. तू होगी बंटू तू थोड़े दिन बाकी है फिर भी बनेंगे सैया. टाळ्या झाल्या पाहिजेत. भाभी के संग होली में गुलाल उड़ाएंगे. आएगी जब जब दिवाली कर दीप जलाएंगे. चुनरी की कर देगी छैया. आज बनेगी किसी की सैया. डेअरी केली आहे. आम्ही सुरुवात करतो. आमच्या दादाच्या चेहऱ्यावर नेहमीच असं स्मित हास्य असतं. तुम्ही त्याच्याकडे बघून समजतच असाल तो किती खुशी जीवन जगतोय ते. चला सर्वांनी आता या परफॉर्मन्स साठी सुरुवात करूया. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. माझे वांगडा चाल नको, माझे वांगडा चाल नको. मुंबई से खाली तुझे लेने आयलो. स्वराज्य नगरे कोणाला परवडत नाहीत नक्की. काय बोलतायत आता माझ्याबद्दल? खरं तर दादाला टेन्शन येतं जसं जसं आम्ही त्याचं नाव घेतो. कारण की तो आधीच हडबडलेला खाली आम्हाला उलगडून विचारत होता, बाबा माझा डान्स आहे का, माझं काय आहे का, मला आत्ताच सांगा. मी नाटक करतो हवं तर पण मला आत्ता सांगा जे काय असं ते. दीपक दादा, मग आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेस तू, कसं वाटतंय तुला? त्याचं स्मित असं बघून वाटतंय की त्याच्या मनात लाडू फुटत असतील नक्कीच. ते काय म्हणतात मन में लड्डू फुटा, असं काय चालू असणार. तसंही शादी का लड्डू खाओ तो पछताओ और ना खाओ तो भी पछताओ असं आहे. वा यश. आणि आता आपल्या समोर पण अशाच काही जोड्या येणार आहेत ज्या आपल्याला सांगतीलच की लग्न करून ते पछतावले की सुखी झालेत. काय रे, सांगणार ना?
मराठी फिल्म इंडस्ट्रीवर गाजलेलं गीत घेऊन आले आपले दोघं. नखरा पाहुन नवरा असला अरे हा उपरत बसला उपरत बसला ये नवरी असली अरे ठसली तन मन में हो रहा है होना ही था एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह तन मन में हो रहा है ये तो होना ही था आजकल तेरे मेरे प्यार के करते हर जबान पर हवा के साथ साथ घटा के संग संग साथी चल संभल मेरे साथी चल मेरे हाथों में हाथी चल साथी चल डान्स करावा मला आज हा पहिला परफॉर्मन्स यांनी जास्त फोर्स केला करायला त्यामुळे थोड्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्यासमोर थोडंसं सादर करण्याचा प्रयत्न केला गोड मानून घ्या नाही प्रॅक्टिस खूपच जोरदार झालेली दिसते कारण की खूप सुंदर असा परफॉर्मन्स दोघांनी केलेला आहे कोणाचा मागच्या लोकांवरती लाईट नाही लावलं ना खर्च नाही केलं म्हणून दिसत नाहीत मागे आहेत ना पण मागे की उठून गेले निघून आहेत ना आहेत ओके ओके करताय ना एन्जॉय आवाज द्या जरा मागवे ओके आहे का भुका लागल्यात म्हणून सगळ्यांचं लक्ष जेवणाकडे तर नाहीये ना जेवणाकडे नका लक्ष देऊन कारण तुमचा परफॉर्मन्स बघून तुम्ही सगळे ताण भूक विसरून जा कारण आता आपल्या समोर येणार आहेत त्यांच्या वयाकडे नका बघू कारण त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडाच आहे अजूनही त्या मनाने फक्त 16 वर्षाच्या आहेत आणि त्यांची एनर्जी तर लहान मुलांनाही लागेल अशी आहे तर असा एक फुल्ली एनर्जेटिक असा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत बापरे तिकडनंच तर सर्वात पहिले येत आहे माझी मम्मी नंतर मेत्रे काकी गायकर काकी आणि घाणेकर काकी या यंग लेडीज साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांची एनर्जी अजून वाढेल म्हणजे
धुम 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 गुजरी जोडी आहे ही जबर लखात एक हे मेळ पोरी जदर पूर्ण डान्स प्रॅक्टिस मधली फेवरेट स्टेप नवराईबाची लाडाची लाडाची ग रहील चंद्राची चंद्राची ग नाही चली शर्माती घबराती के घर टिकलाती पल खाती रंगली ग कौर पुजली ग मुहूर्ताची सनाई वाजली ग माझ्या मनात घोडा घेऊन या नवरीचे लगीन सोनी वाली राहू लगीन थाळी हिरा दिला गावच्या देवाला हे मावशे हे ताई हे कमला मैया घरच्या प्रवासाला खालीच केलंय बाळ हे थोडीशी साधी बोळी थोडीशी साधी बोळी तेरे हाथों कंधा खनके तेरे पैरों पायल छलके है रे से बोले रब्बा रब्बा में बोले रब्बा रब्बा एक मुलगा आला, डान्स केला, खूप उत्कृष्ट डान्स केला आणि सिलेक्ट झाला. त्याला विचारलं तुझे गुरु कोण, तर काय सांगितलं त्याने, आमचे गुरु धर्मेश सर. दुसरा आला, त्याला विचारलं आमचे गुरु कोण, धर्मेश सर. असे 10, 12, 15, 20 मुलं आली, सर्वांना विचारलं आमचे गुरु कोण, धर्मेश सर. तसंच ह्या बालाजी परिवार मध्ये जे आता उत्कृष्ट तुम्ही डान्स पाहिलेले आहेत, तर ह्या सर्वांचे गुरु कोण, तर आता आपला गुरु डान्स करणार असं होईल का, नाही होणार. बादल को मेरा सलाम, जुल्फों के काले काले बादल को मेरा सलाम. सलामे इश्क 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 सलामे इश्क मी पहिला तर आमंत्रित करतो आपले विठ्ठला सारखे हडवळे साहेब आणि रुक्मिणी सारखे हडवळे या. आता मला माहिती आहे तू भूतावी झालाय लग्नासाठी, त्याच्या आधी थोडं त्याला नाचून गेला, परत आता कोणाचा तारा असणार आपल्याला काय माहित नाहीये, आपल्याला भेटेल की नाही तेही माहिती नाही. आणि यश सगळ्यांचं शेंडेफळ, आपल्या सोसायटीचं पण शेंडेफळ आहे. कोणी डान्स फसवलेला नाही, जे आहे ते डोक्यावर. त्यांच्या टोळी मंदी खरं
तर आम्हाला याची कल्पना नव्हती, म्हणजे मी नाही बोलू शकत नव्हती, मला फक्त यांनी अप्रोच केलं, मला सांगितलं की आपण एक कार्यक्रम करायचा आहे, तुझ्या घरी सांगू नको. खरं तर हा फंक्शन आपल्यासाठी हा बालाजी परिवार करत आहे, त्यामुळे मी या बालाजी परिवाराचं खरंच आभार मानतो हडवळे फॅमिली तर्फे, कारण की तुम्ही खूप सुंदर अशी अरेंजमेंट केली, आमच्यासाठी हा कार्यक्रम अरेंज केला, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. त्याचबरोबर आमचे मामा घाटकोपरवरून आलेले मोठे मामा, छोटे मामा, ठाण्यावरून आलेले मामा, आमची ऐरोलीची फॅमिली, सगळेजण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाली, त्याच्यामुळे अजून कार्यक्रमाला शोभा आली. असेच सगळेजण एकत्र असल्यावरती खरंच कार्यक्रमाला एक वेगळंच रूप येतं. फॅमिली तर असतेच, पण हे सगळे आजूबाजूचे जे आहेत ते पण एक फॅमिलीचा एक हिस्साच आहे, मी असं बोलेल. त्यामुळे सर्वांचे हार्दिक आभार. आणि भुका लागल्यात का सगळ्यांना? आवाज कमी येतोय, आवाज पण गेला रे तुमचा भुकांमुळे. तर सगळे मिळून आपण आता कार्यक्रम प्रत्येक करतो, पण त्यामध्ये कार्यक्रमाची सांगता अशी शांततेत झालेली चांगली वाटत नाही. त्याच्यामुळे त्याआधी एक आपल्या सगळ्यांचं एक कोळी गीत वरती नृत्य होईल. छान असा तुम्ही बघितलं आपला संगीत कार्यक्रम झालेला म्हणजे पूर्ण नाही झालं, डान्स वगैरे मस्त उत्कृष्ट सर्वांनी सादर केले आणि आम्ही बघितली रामागून झालो होते. आणि आता आपली पहिली पंगत बसली आहे जेवायची. काका आणि काकी कल्पना मांडली आणि त्याला तुम्ही सर्वांनी खूप साथ देऊन एकदम एकत्र येऊन हा कार्यक्रम अगदी उत्कृष्टपणे सेलिब्रेट केला, त्याबद्दल धन्यवाद करत मनापासून आभार. आणि ही मेहनत अगदी रात्री 2 ते 4 वाजेपर्यंत चालायची. बाकीचे लोक डान्स साठी खूप मेहनत करायचे, 12-12, 1-1 वाजेपर्यंत टेरेसवर येऊन डान्स करायचे, घरामध्ये करायचे. अगदी त्यांच्या खालच्या कंप्लेंट यायच्या की वरती एवढं जोरदार डान्स करतात ते, म्हणजे डान्स सेलिब्रेट चांगला हो म्हणून ते घरात पण डान्स करत होते. आणि अशी प्रॅक्टिस त्याची या सगळ्या प्रॅक्टिसचा आज एक आपल्याला सगळ्यांना चांगल्या प्रतीने डान्स बघायला भेटला. आणि आपण जसं बोलतो की आई वडील हे जे आहेत त्यांनी, म्हणजे मी माझ्याबद्दल सांगतो, जसं आई वडील आहेत त्यांनी एका बीजाचे रूपात केले आणि ह्या रूपाचे रूपांतर आता वृक्षात होत असताना सर्वांची साथ लागते की अशीच साथ राहू दे, असा सपोर्ट राहू दे. आणि तुमच्या सर्वांच्या चांगल्या मुलांनी मी असंच एक वटवृक्षात माझं रूपांतर होऊ दे आशा आणि अपेक्षा करतो. अपेक्षा तू अपेक्षाच करणार आहेस. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तर बघा, आताच तुम्ही संगीताचा व्हिडिओ बघितला, म्हणजे दीपकच्या संगीतचा व्हिडिओ बघितला तुम्ही. आणि त्यानंतर आम्ही सर्व आलो ते आपल्या जांभळी नाक्याच्या देवीचं दर्शन घ्यायला. चैत्र नवरात्रोत्सव चालू आहे, चैत्र नवरात्रोत्सव चालू आहे.
आणि त्याच देवीचं दर्शन घ्यायला आम्ही रात्री 2 वाजता आलो. दीपकचं संगीताचा सर्व आनंद घेऊन आणि देवीचा आशीर्वाद घेऊन दीपकचं लग्न एकदम व्यवस्थित पार पडावं सर्वांची इच्छा आहे. आणि चला, तुम्ही तर पूर्ण एन्जॉय केला असेल आणि देवीचं दर्शन घेऊनच आपण या व्हिडिओचा पण एंड करूया. तुम्हाला जर दीपकचं संगीत आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, जय.